नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी जनार्दन काशीत आणि स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे मंगळवार आणि तारीख आहे 2. तर आज आपण आत्ता जस्ट लॉग इन झालो आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला सांगायचं विशेष म्हणजे काल सोमवार आणि रविवार 2 दिवस आपली पूर्ण सुट्टी झाली. 2 दिवस सुट्टी झाली मित्रांनो, कारण खूप दिवसातून सुट्टी शक्यतो मी घेतच नाही. पण 2 दिवस झालं, रविवारी का झालं, फॅमिली वगैरे गावावरून आले, ते सगळं आल्यानंतर सगळं साफसफाई वगैरे बाकीच्या आणि सामान वगैरे हे ते ह्या गोष्टीतच दिवस गेला. मला पण त्या दिवशी रात्री लेट झालेलं शनिवारी. आणि कालचा दिवस माझा पूर्ण सोमवारचा दिवस मुलाचं ॲडमिशन होतं 11वीचं, त्या ॲडमिशनमध्ये गेला. त्याच्यामुळे पण संध्याकाळी गाडी काढलेली मी ॲक्च्युली, पण काय ट्रिप वगैरे काय आल्या नाहीत. मग जाऊ द्या म्हटलं, चला नंतर फ्रेश होऊनच मग आपण काम करू दुसऱ्या दिवशी. तर त्याप्रमाणे आता निघलो आपण. तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. तर आता मे महिना संपला आहे मित्रांनो, जून महिना चालू आहे, तरी पण गरमी काही कमी झाली नाही, फुल गरमी. आणि आपण आता ओलाचा तर तुम्हाला माहिती आहे, आपण महिन्याचा रिचार्ज केला आहे. आणि उबरचं आज मित्रांनो आता काय झालं माहिती आहे का, उबरची एक ट्रिप आहे मला रिझर्वेशनची, खारघर टू न्यू पनवेल. ॲक्सेप्ट केली आहे मी, एक्सेलची ट्रिप आहे, कालच होती, मला ॲक्सेप्ट करून ठेवले. 7:30-8चा पिकअप आहे, 7:30-7:25 झालेत. आणि आपण आता चाललो आहे कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. अजून काही ट्रिप आपल्याला आली नाही ॲपवरती, पण जो आसपास जाऊन थांबायचं म्हणजे टेन्शन नाही राहत. आणि मित्रांनो, बाकी दुसरं काय नाही, आज दिवसभरामध्ये व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. टोटल आज दिवसभरामध्ये आपण ओला उबेरमध्ये किती काम करतो आहे, दिवसभरात आपली किती अर्निंग होते, या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल कसं काय आपण काम करतो ते. तर ठीक आहे मित्रांनो, कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. भेटू आता पिकअप लोकेशनला, बघूया. जातो आता मी आणि ट्रिपचं वगैरे डिटेल तुम्हाला सांगतो. हे बघू शकता, 7:26 झालेत. पण CNG आपण कालच भरून ठेवलेला आहे. आणि आता आपण थांबलो रोडपालीला, म्हणजे आपल्या नेहमीच्या ठिकाणी नाही, आपण तो तलोजा हायवे आहे ना त्या बाहेरचा, त्या रोडला थांबलो आहे. इथून सेक्टर 10ची पिकअप आहे खारघरची. जातो आता कस्टमरच्या लोकेशनला आणि मग किती वाजता ट्रिप येते काय तुम्हाला देतो टोटल पूर्ण अपडेट या ट्रिपचे. तर मित्रांनो, आलो आपण कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. ट्रिप आली होती आपल्याला 7:45ला. हे मेडिकवर हॉस्पिटल आहे सेक्टर 10ला, इथून ट्रिप आहे. कस्टमरचा कॉल वगैरे झाला आहे, 5 मिनटात कस्टमर येत आहेत. तर कन्फर्म ट्रिप आहे मित्रांनो. आता इथून कस्टमरला पिकअप करायचं आणि न्यू पनवेलला ड्रॉप करायचं आणि तिथून पुढे मग बाकीचं आपल्या ट्रिपाची जर्नी चालू होईल. सुरुवात तर होईल चांगली, म्हणून मी रिझर्वेशन ॲक्च्युली ॲक्सेप्ट केली काल. आणि रिझर्वेशन ट्रिपा ॲक्सेप्ट केलेला मित्रांनो फायदा हा असतो की आउट स्टेशन वगैरे रिझर्वेशन एक्सेलच्या ट्रिपा देतं आपल्याला, तुम्ही जर रिझर्वेशन ट्रिपा कंप्लीट केल्या तर. त्यामुळे मी रिझर्वेशन ट्रिप शक्यतो कंप्लीट करायचा प्रयत्न करत असतो, शक्यतो कॅन्सल करत नाही. तर ठीक आहे, बघूया. यांना पिकअप करतो आणि ड्रॉप केल्यावर तुम्हाला देतो अपडेट. तर मित्रांनो, आपली पहिली ट्रिप झाली कंप्लीट. 8:33 झालेत, 15 किलोमीटर गाडी चालली. आणि ही ट्रिप होती आपली न्यू पनवेल CKT कॉलेजची. कॅम्प आहे, डॉक्टर वगैरे होते, त्यांचं सामान वगैरे होतं. आता कस्टमरला ड्रॉप केलं. आणि मित्रांनो, ॲडव्हान्समध्ये आपल्याला कल्याणची ट्रिप आली. 1 तास 1.25 तास दाखवतो आहे आणि पनवेल रेल्वे स्टेशनवरून आहे. रेट पैसे पण चांगले दाखवले म्हणून ॲक्सेप्ट केली आणि चाललो आहे आता कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. कॉल वगैरे काय झाला नाही अजून, पण जातो आता पिकअप, कारण ॲडव्हान्समध्ये ट्रिप आलेली. कस्टमर थांबलेत का गेलेत काय माहिती नाही, आता तिथे गेल्यानंतरच समजेल. जातो कस्टमरच्या लोकेशनला आणि त्यांना कॉल करतो. तर मित्रांनो, आपण तिथं पनवेलला थांबलेलो आणि तिथली म्हणजे पनवेल रेल्वे स्टेशनची ट्रिप कॅन्सल झाली आपली कल्याणची. त्याचे आपल्याला कॅन्सलेशन चार्जेस मिळाले 47 रुपये. आणि आता आपल्याला दुसरी एक ट्रिप लागली तुर्बेची. तर आपण आता तुर्बेला चाललो आहे, कस्टमरच्या लोकेशन लावलं आहे, ओलामध्ये लागले, देतो अपडेट तुम्हाला. मित्रांनो, आपण आता आहे बेलापूरला. मगाची ती बुकिंग होती ना आपल्याला विचुंबेवरून, ती तुर्बेची नव्हती, बेलापूरची होती. आणि बेलापूरला इथं हॉस्पिटलला कस्टमरला ड्रॉप केले. आणि आता आपल्याला परत ओलामध्ये एक T2ची बुकिंग लागली, टर्मिनल 2ची. चाललो आहे आता कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. कस्टमरला T2ला ड्रॉप करूया, बघूया किती वेळ लागतो, काय लागतो. तर ठीक आहे मित्रांनो, आता मी कस्टमरला पिकअप करतो आणि सांगतो, तुम्हाला देतो अपडेट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 11:40 झालेत. 70 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता टर्मिनल 2ला आहेत.
कस्टमरला जस्ट ड्रॉप केलं आहे. ओलामध्ये 2 आणि उबरमध्ये 1 अशा 3 बुकिंग आपल्या कंप्लीट झाल्या. 3 बुकिंगमध्येच आपलं जवळजवळ 2000पर्यंत काम झालं. 1900 ते 2000 बघितलं नाही एवढं, पण आय थिंक तेवढंच झालं असावं. तर आता इथं काय थांबत नाही मित्रांनो, 200 ते 250 गाड्या पुढे आहेत. खूप आहे. आता T1ला जातो किंवा त्या एरियात जातो आणि तिकडून एखादी बुकिंग मिळते का बघूया. कारण मला एअरपोर्टला तर पिकअप काय वर्थ वाटत नाही. भेटेल पिकअप इथून, पण एवढ्या वेळ आपल्याला थांबायला टाईम नाही मित्रांनो. तर आता जातो आपण T1कडे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 3:14 झाले. 106 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता आहे सीवूडमध्ये. तर मित्रांनो अंधेरीला होतो. अंधेरीवरून एक आपल्याला वाशीची बुकिंग मिळाली. कस्टमरला वाशीला ड्रॉप केलं, वाशीला थोडा आराम केला, त्याच्यानंतर परत 1 मिनिट बुकिंग उलवे. तर मित्रांनो आपण तुमच्याशी बोलत होतो आणि त्यापर्यंत आपल्याला एक उलवेची बुकिंग आलेली, पण हाताला नाही आली मित्रांनो, मॅच नाही झाली. आणि तुम्हाला उलवेला मला का जायचं आहे, कारण मी उलवेला एक रिझर्वेशन बुकिंग घेऊन ठेवली आहे 4:45ची. आता एक वाशीची वाजते, पण वाशीला नाही जायचं आपल्याला. तर ती बुकिंग उलवेची घेऊन गेलो असतो आणि मला ती 4:45ची वाशी डायरेक्ट टिळकनगरची बुकिंग होती. 900 रुपये रेट होता. मस्त दोन्ही ट्रिप झाल्या ना, काम मस्त झालं असतं. पण ठीक आहे चला, आपल्याला नाही आली ती. थांबलो आता सीवूडला. इथून एखादी उलवा साईडला आपल्याला ट्रिप घेऊन जायचं आहे आणि तिथून एक रिझर्वेशन ट्रिप आहे आपल्याला 4:45ला, ती घेऊन टिळकनगरला जायचं आहे. तर काम चांगलं होईल त्या ही इथून एखादी आणि ती जर रिझर्वेशन ट्रिप झाली ना, 1 नंबर काम होईल, मस्त काम होईल. तर आपण त्याचीच वाट बघतोय. आता सध्यापर्यंत ठीक काम झालं, ठीकठाक झालं आहे, नाही असं नाही. तर ठीक आहे, बघूया आता कोणती बुकिंग मिळते, देतो तुम्हाला अपडेट. मित्रांनो टाईम होतोय 3:48 आणि आपण आत्ता सध्या आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. सीवूडला होतं मित्रांनो आणि सीवूडमध्ये थांबल्यानंतर एक आपल्याला नवी मुंबईची ट्रिप मिळाली. आलो आणि आपल्याला असं पण उलव्यालाच यायचं होतं. ॲक्च्युली आपली रिझर्वेशन ट्रिप आहे 4:45ची, 4:45ची. आता 4 होत आले, अजून पाऊण तास आपल्याकडे आहे. तर आता मी चाललो आहे उलव्याला आणि चांगली ट्रिप आहे ती रिझर्वेशनची, लोकमान्य टिळक टर्मिनलची एक्सेलमध्ये. तर त्या ट्रिपसाठी चाललो आहे. बघूया आता उलव्यामध्ये जाऊन थोडंसं वेट करू. CNG जमलं तर टॉपअप करून घेऊ. 6 कांड्या आहेत ऑलरेडी आपल्याकडे, पण तरी पण टॉपअप केलेलं बरं, टेन्शन नसते. वेळ आहे तर करून घेऊ, बाथरूम वगैरे जाऊन, आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या रिझर्वेशन ट्रिपला जाऊया. मित्रांनो तुम्ही फक्त आता बघा टाईम किती झाले, 7:20 झालेत आणि 209 किलोमीटर गाडी चालली. आणि आपण आता आहे सध्या मित्रांनो उरणला. उरण मोराचा धक्का इकडे एकदम लास्ट टोकला, समुद्राच्या बाजूलाच. तर आपल्याला ओलव्यातून ट्रिप लागलेली LTTची. आपण गेलो कस्टमरला एक 40 मिनटं. अटल सेतू होता, तुम्ही बघितलंच असेल व्हिडिओमध्ये. तर डायरेक्ट अटल सेतूने गेलो आपण आणि कस्टमरला ड्रॉप केलं. ट्रॉफिक नाही काय नाही, एकदम 40 मिनटामध्ये तो ड्रॉप झाला. आणि तो ड्रॉप झाल्यानंतर जसं मी चालू केलं ना ॲप, तसं एकदम बुकिंग फटाफट भरपूर वाजत होत्या गाड्या. LTTला एवढे कस्टमर होते ना, भरपूर बुकिंग, कारण गावावरून आलेत ना लोक आता, त्यामुळं भरपूर बुकिंग वाजत होत्या. त्याच्यात कामोठा वाजली, कळमोली वाजली, 3-4 बुकिंग वाजल्या, नेरूळची वाजली. पण आपल्या हाताला लागली फक्त उरणची बुकिंग. ओलामध्ये आलो, कस्टमरला ड्रॉप केलं आहे आता उरणला
आणि आता इकडून निघालोय. तर एकंदरीत 4000 क्रॉस झाले आपली अर्निंग आज. आता सकाळी 7:20 म्हणजे 12 तास होऊन गेले. आता इथून घर आपलं 25-30 किलोमीटर आहे. इथून एखादी बुकिंग भेटली तर ठीक, नाही भेटली तर उलव्या साईडला जायला लागेल. उलव्यावरून एखादी बुकिंग घेऊन घरी जायचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, देतो तुम्हाला घरी गेल्यावर अपडेट. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता 8:50 झाले. 249 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता सध्या आहे बेलापूरमध्ये. उरणची ट्रिप ड्रॉप केली आणि तिथून थांबलो बराच वेळ, अर्धा-पाऊण तास वेट केला उरणमध्ये. तिथून काय ट्रिप लागली म्हणून हळूहळू पुढं उलव्या साईडला येत होतो आणि एकदम जासईच्या जवळ आल्यानंतर परत एक टाउनशिपवरून ट्रिप आली आपल्याला बेलापूरची एक्सेलमध्ये, ओलामध्ये. फोन केला कस्टमरला, 5 किलोमीटर लांबून होती. कॅन्सल करू नका म्हटलं, मी येतो. मग मी गेलो, कस्टमरला पिकअप केलं आणि आता जस्ट इथं बेलापूरला ड्रॉप केलं आहे. आता बेलापूरवरून कळंबोली कामोठा खारघर बघतोय. लागली तर ठीक, नाही तर आता डायरेक्ट घरी जातो आहे. पोटापुरतं झालं आहे भरपूर काम आणि वेळ पण झाला आता, कंटाळा पण आला खूप मित्रांनो. सकाळी 7 ते रात्री 7 आणि आता 2 तास म्हणजे 14 तास काम केलं आहे. खूप असं शरीर असं बसू वाटत नाही गाडीमध्ये, पण आता काय इलाज नाही. 2 दिवस सुट्टी खाल्ली होती त्यामुळे आज काम झालं आहे. तर बघतो आता, नाहीतर घरी जातो आणि टोटल अर्निंग किती झाली, किती खर्च आला, CNG वगैरे किती गेला, टोटल तुम्हाला देतो डिटेल मी आता घरी गेल्यावर. तर मित्रांनो, 9:27 260 किलोमीटर गाडी आणि आपण आता सध्या आहे खारघरला. तर बेलापूरमधून तुम्हाला बोललो निघत होतो आणि तोपर्यंत एक आपल्याला लगेचच खारघरची ट्रिप मिळाली बेलापूरवरून उबरमध्ये. एक्सेलची ट्रिप होती, चांगली ट्रिप होती. 7-8 किलोमीटरचे डायरेक्ट 350 रुपये मिळाले, 340 रुपये. आलो, कस्टमरला ड्रॉप केलं आहे. आता चाललो आहे घरी. आता जातो घरी फटाफट. आता काय नाही, सगळं ॲप बंद करतो आहे, घरी जातो आणि टोटल किती अपडेट वगैरे काय पैसे, आय थिंक आज 5000चा आकडा क्रॉस झालेला आहे. अजून टॅली नाही मारली, पण अंदाजे सांगतो आहे मी. तर घरी गेल्यानंतर टॅली मारून तुम्हाला देतो अपडेट. तर मित्रांनो, आलो आहे अशा पद्धतीने घरी. 9:45 झालेत आणि टोटल गाडी आपली चालली आहे 270 किलोमीटर मित्रांनो. तर एकंदरीत आज दिवस बऱ्यापैकी गेला. सकाळची रिझर्वेशन चांगली भेटली, त्याच्यामुळे पटकन कामं होत गेली, पटकन ट्रिप लागत गेल्या. परत उलवेची एक रिझर्वेशन इतकी भारी भेटली ना, पटकन ती रिझर्वेशनमुळे पण अजून एक नंबर काम झालं. ते तिथं गेलो, तिथून परत मग लगेच उरणला आलो. उरणवरून परत पनवेल वगैरे असं करत अर्निंग कशी 5000 झाली ते मित्रांनो कळालं पण नाही मला. आणि काम खूप छान झालं, पण टाईम खूप झाला मित्रांनो. 7 ते 7 12 तास, 8, 9, 10, 15 तास, 14 ते 15 तास आपण आज सलग काम केलं आहे. काय दुपारी थोडंफार CNG भरायला थोडा आणि जेवण केल्यावर थोडंफार 15-20 मिनटं काय आराम केला असेल. नाहीतर आज कंटिन्यू काम करतो आहे. 270 किलोमीटर गाडी चालली, याच्यावरून विचार करा आपण 15 तासामध्ये किती काम केलं आहे. तर काम असल्यावर करायला मित्रांनो काय वाटत नाही. मागचे 2 आठवडे बिलकुल काम नव्हतं, पण ह्या आठवड्यात आय थिंक 2-3 दिवसापासून काम सुरू झालं आहे. 2 दिवस आता मी आराम केला, त्याच्या अगोदरचे 2 दिवस पण काम चांगलं झालं. तर हळूहळू काम आता वाढतं आहे. फक्त काम करत राहायचं मित्रांनो. ज्या येईल त्या ट्रिपा घेत आणि करत राहिलं तर काही प्रॉब्लेम नाही. तर ठीक आहे मित्रांनो, टोटल आपलं काम झालं सांगतो तुम्हाला मी. ओलामध्ये आपले झाले 2618 रुपये. ओलामध्ये जवळजवळ काही ट्रिपा मी स्क्रीनशॉट देतो, तुम्ही बघा किती ट्रिपा वगैरे झाल्या. ओलामध्ये आज चांगलं काम झालं, 2618 रुपये झालेत. आणि आज उबरमध्ये पण 2436 रुपये झालेत, त्याचा पण स्क्रीनशॉट देतो. उबरमधल्या ट्रिपा माझ्या लक्षात आहेत, 6 ट्रिपा झाल्यात बहुतेक. हां, स्क्रीनशॉट देतो, तुम्ही बघा. तर उबरमध्ये 6, ओलामध्ये ज्या काय झाल्या असतील तेच असतील. आय थिंक 4-5 तर झाले असतील, म्हणजे 10-11 ट्रिप झाल्यात. आणि टोटल आपलं आज अर्निंग झाले 5054, म्हणजे 5000 अर्निंग आपण आज क्रॉस केले मित्रांनो बऱ्याच दिवसातून. मला वाटतं मे महिन्याच्या 1 का 2 तारखेला 5000 केलेली, त्याच्यावर आजच 5000 केले. त्या दिवशी पण जास्त झालेली, पण 5000चा आकडा आज झाला 1 महिन्यानी. आणि तर उबरचा पास आपण ॲक्टिव्ह केला होता 265 रुपयाचा, तो मायनस केला. ओलाचा आपला तर 85 रुपयाचा पास आहे महिन्याचा, तो पण मायनस केला. आणि 270 किलोमीटर गाडी चालली आहे मित्रांनो. तर मी 1000 रुपयाचा CNG पकडला आहे.
हां 1000 रुपये तर CNG लागेलच. तर मायनस जर केले तर 3704. मी कॅल्क्युलेटरचा पण स्क्रीनशॉट देतो. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही टोटल टॅली बघा, सगळं हे बघा. तर 3704 रुपये आज आपल्याला प्रॉफिट राहिलेला आहे 15 तासामध्ये. म्हणजे बघा आपल्याला तासाला किती पैसे पडले. असं काय मी हिशोब कधी करत नाही, पण ठीक आहे, एकंदरीत चांगल्या प्रकारे प्रॉफिट राहिले. आणि गाडी जर म्हणाल आपली 270 किलोमीटर म्हणजे 250 किलोमीटरला 5000, 250 किलोमीटर जर चालली असती आणि 5000 अर्निंग झाली असती तर म्हणलं असतं आपली गाडी 20 रुपये पर किलोमीटरच्या हिशोबाने चालली. मग त्यातून आता 1 रुपया मायनस करा, 19 रुपये पर किलोमीटरने गाडी चालली. हेच जर तुम्ही बाहेर कुठे गेला तर समजा आता मला उद्या एक अलिबागची ट्रिप आली होती, 300 किलोमीटरला 4500, 15 त्रिक 45, म्हणजे ते 15नेच पकडले होते. पण ही आपल्याला 19 रुपयाने मिळाले. चांगलं काम झालं ॲव्हरेजनुसार दिवसभरामध्ये, आणि एकंदरीत बरं वाटलं जरा आज. तर ठीक आहे मित्रांनो, आता बस, बाकी व्हिडिओ बोललो तर खूप लांबतोय. काय काय इन्फॉर्मेशन माहिती आपल्याला हळूहळू प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण देत जाऊ. तर मला आता इन्शुरन्स भरायचा आहे मित्रांनो. माझा 15-16 तारखेला इन्शुरन्स संपतोय जूनच्या. तर इन्शुरन्सची जुनी करायची. तर व्हिडिओ मित्रांनो आता इथंच एंड करतो. आणि हां, अजून एक सांगायचं, उद्या आपल्याला परत एक कंपनीची ड्युटी आहे मित्रांनो. आपली जी जुनी कंपनी होती, मी गेल्या वेळेला एक ड्युटी केली, तीच ड्युटी परत उद्या आली आपल्याला. तर उद्या आपण तिकडे जाणार आहोत 9-10 वाजता. तर तो पण व्हिडिओ येईल, तो पण व्हिडिओ मी बनवतो. तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट तुमच्या महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. मला आता बऱ्यापैकी कमेंट येत आहेत, असंच कमेंट करत राहा. त्याचं मला जेवढं होईल तेवढ्या पद्धतीनं शक्य म्हणजे मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतोच मित्रांनो, रिप्लाय देतो. जरी रिप्लाय समजा मला नाही देता आला तरी मी व्हिडिओमध्ये मध्ये त्या कमेंटचा उल्लेख करतो, त्यानुसार तसे आपण व्हिडिओ बनवत जाऊ. तर आणि मला एक समजत नाही बरं, कमेंटमधला ना, मी आता बरेच जणांचे काय व्हिडिओ बघतो ना, ती बोलतात आम्हाला कमेंटला उत्तर द्यायला वेळच भेटत नाही, कमेंट वाचायला वेळ भेटत नाही. मला वाटलं असं काय बिझी असतात. आता मी पण व्हिडिओ बनवतोयच ना, मी पण काम करतोय, मी काम करत व्हिडिओ बनवतोय. मला आता ठीक आहे, माझा चॅनल काय एवढा मोठा नाही आहे किंवा एवढा जास्त मला कमेंट नाही आहेत, कमेंट छोट्या आहेत, थोड्या आहेत, त्यामुळे मी देऊ शकतो. आय थिंक कमेंट वाढल्यानंतर वगैरे मला पण त्या द्यायला शक्य होणार नाही. पण वेळ नसतो असे यूट्यूबर बरेच बोलतात, पण मला तर वाटत नाही. वेळ काढला तर वेळ असतो प्रत्येक ठिकाणी, फक्त तो काढावा लागतो. तर ठीक आहे मित्रांनो, बघा व्हिडिओ कसा आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद.